महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी विभाग पुणे यांच्यातर्फे जनसामान्यांच्या प्रश्नासाठी आणि न्याय हक्कासाठी पुणे बार असोसिएशन निवडणूक 2025 संदर्भात दिनांक 23 जानेवारी रोजी उमेदवारांचे मनोगत आयोजित करण्यात आले। सदरील मनोगताचा कार्यक्रम ॲडव्होकेट अरुण लंबूगोळ, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश नरेंद्र तांबोळी, कामगार सेना उपाध्यक्ष जनहित कक्ष ॲडव्होकेट सतीश कांबळे, जिल्हाध्यक्ष विधी विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तमरित्या पार पडला। मागील काही वर्षापासून पुणे बार असोसिएशन निवडणूक मधील उमेदवारांच्या मनोगताचा कार्यक्रम आयोजन करण्याची सुरुवात ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधी विभाग यांच्याकडूनच झाली आहे। सदरील कार्यक्रमाची प्रस्तावना ॲडव्होकेट प्रीतीसिंह परदेशी यांनी केली, तर ॲडव्होकेट राहुल कदम यांनी सूत्रसंचालन आणि नरेंद्र तांबोळी यांनी आभार प्रदर्शन केले। सदरील कार्यक्रमाचे आयोजन ॲडव्होकेट सतीश कांबळे, ॲडव्होकेट अरविंद मते, ॲडव्होकेट प्रीतीसिंह परदेशी, ॲडव्होकेट शुभांगी बहिरट, ॲडव्होकेट राहुल कदम, ॲडव्होकेट अभिषेक जगताप, ॲडव्होकेट पराग दुसाने, ॲडव्होकेट शैलेश गुरव, ॲडव्होकेट अमय बलकवडे, ॲडव्होकेट सचिन ननवरे, ॲडव्होकेट सौरव तडवी, ॲडव्होकेट दीपक इंगळे पाटील, ॲडव्होकेट दीपक वनवे, ॲडव्होकेट सिद्धार्थ नागोरे, ॲडव्होकेट नीरज दुबे, ॲडव्होकेट भूपेंद्र शेडगे यांनी केले होते। सदरील कार्यक्रमास अध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट हेमंत जंजाड, ॲडव्होकेट प्रवीण नलावडे, उपाध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट वनमाला अनुसे, ॲडव्होकेट सुरेखा भोसले, ॲडव्होकेट समीर भुंडे, ॲडव्होकेट सागर गायकवाड, तर सचिव पदासाठी ॲडव्होकेट महेंद्र दादलकर, ॲडव्होकेट भाग्यश्री गुजर, ॲडव्होकेट गणेश थरकुंडे, ॲडव्होकेट पृथ्वीराज थोरात, ॲडव्होकेट सुषमा यादव, तर खजिनदार पदाचे उमेदवार ॲडव्होकेट इंद्रजित बोहिटे, ॲडव्होकेट अतुल हरबळे, ॲडव्होकेट वृषाली सूर्यवंशी, तर निवडून आलेले सर्व सदस्य ॲडव्होकेट भारती नेवाले, ॲडव्होकेट पूनम मावनी, ॲडव्होकेट माधवी पवार, ॲडव्होकेट आकाश गलांडे, ॲडव्होकेट गणेश माने, ॲडव्होकेट स्वप्नील जोशी, ॲडव्होकेट प्रसाद निगडे, ॲडव्होकेट श्रीकांत चोंदे, ॲडव्होकेट राज खैरे, ॲडव्होकेट प्रसाद पवार यांनी कार्यक्रमाला केवळ उपस्थिती दर्शवली नाही, तर त्यांची मते अपेक्षा केलेल्या कार्याचे वर्णन ह्या मनोगताद्वारे मांडले। ॲडव्होकेट अरुण लंबूगोळ यांनी नवीन कमिटीकडून वकिलांना आणि खास करून मनसे विधी विभागाला ज्या अपेक्षा आहेत, जसे की वकिलांवर न्यायाधीशांकडून ज्या चुकीच्या पद्धतीने वागणूक मिळते, तसेच वकिलांसाठी पार्किंगची समस्या आहे आणि इतर गंभीर समस्या ज्या वकिलांना रोज भेडसावतात, त्या लवकरात लवकर सोडवण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या आणि सर्वच उमेदवारांनी सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन देखील दिले।